एक दिवस बादशाह अकबर आपल्या महालाच्या बाल्कनीत उभे होते. त्यांनी खाली बागेत पाहिले तर कितीतरी कावळे ये-जा करताना दिसले. त्यांना एक कुतूहलाचा विचार सुचला. त्यांनी लगेच दरबार बोलावला. अकबर, सुनो बिरबल, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बिरबल, जी हुजूर, मी तयार आहे. अकबर हसत हसत, तू सांग, शहरात एकूण किती कावळे आहेत? दरबारात सगळे मंत्री गप्प बसले. कोणालाच उत्तर माहीत नव्हते. कावळे मोजणे हे शक्यच नव्हते. एक मंत्री म्हणाला, हुजूर, कावळे तर उडतात, येतात जातात, हे कसे मोजायचे? दुसरा म्हणाला, हा प्रश्नच अशक्य आहे. पण बिरबल शांतपणे उभे राहिले. त्यांच्या डोक्यात एक युक्ती सुचली. बिरबल मुद्दाम गंभीर होऊन, हुजूर, मला उत्तर माहीत आहे. सगळ्यांचे डोळे चकचकीत झाले. बिरबल, आपल्या शहरात 1,25,000 कावळे आहेत. सगळेजण आश्चर्यचकित झाले. अकबर देखील चकित झाले. अकबर, बिरबल, हे तू कसे ठरवलेस? तू कावळे मोजलेस का? बिरबल, होय हुजूर, मी मोजलेत. मी गेल्या आठवड्यात प्रत्येक कावळा मोजला. जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही मोजून पहा. अकबर, पण कावळे तर हलतात, आज इथे उद्या तिथे. बिरबल हसत, तोच तर मुद्दा हुजूर. जर तुम्हाला कमी कावळे दिसले तर समजा की काही कावळे शेजारच्या शहराला भेट देण्यास गेले आहेत. आणि जर जास्त दिसले तर समजा की शेजारच्या शहरातील कावळे आपल्याला भेट देण्यास आले आहेत. दरबारात सगळ्यांच्या तोंडावर हसू आले. अकबर देखील खूप हसले. अकबर, वाह बिरबल, तुझ्या बुद्धीला सलाम. तू अशक्य प्रश्नाला हुशार उत्तर दिलेस. शिकवण: अशक्य वाटणाऱ्या प्रश्नांनाही हुशारीने सामोरे जावे.